शुभ सकाळ मित्रांनो. कोकणी डिश मॅटर आपल्या यूट्यूब चॅनल हक्काच्या व्हिडिओ स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे चांगला दिवस आहे. आज आपण चाललो आहे नातगावच्या देवळात वाटण्याला. आपल्या दिनेश पाडलेकर यांची राखण आहे. त्यांनी मला काल सांगितलं आपण उद्या नातगावला जायचं आहे. आज जातो त्यासोबत. मी आहे, समीर असेल आणि विवेक आहे आणि अजून भरपूर जण येणार आहेत. आम्ही जातो तिकडे. तुम्ही कंटिन्यू करतो व्हिडिओ. तुम्हाला देऊळ वगैरे सगळं दाखवतो. भेट होतं डायरेक्ट आपण देवळात. आजच्या जुनीची गाडी सामान घेतलं लाटा वगैरे. मित्रांनो, ब्रिजचं काम चालू आहे. आग म्हटला वानपड ब्रिज. हा रोड गेलाय बाणकोट आणि हा गेला आपला किल्ला हिम्मतगड. घाट आहे, घाट रोड ना. हां, घाट रोड आहे, घाट रोड. त्या बाणकोट किल्ला रोड आहे. ते आंब्याची बाग आहे ते, पण यंदा आंबा एवढा दिसत नाही. नेमकेच दिसत. मित्रांनो, जो आपला किल्ला आहे बाणकोट किल्ला ऐतिहासिक, मी त्याला हिम्मतगड बोलतो आपण. दिसेल बघा जाताना. रोड जरा खराब आहे. हा बघा आपला हिम्मतगड आहे. आपण जातोय नातगाव साईडला, नातगावच्या देवळात. बघा आपला हिम्मतगड समोर दिसतं. आपलं हिम्मतगड आहे. त्या साईडला हरिहरेश्वर वगैरे. मागे बसतो आणि आपलं अथांग समुंदर. व्ह्यू आहे मित्रांनो बघा. आता इथं आहे ती झाडं बिडं दिसत आहेत. तेव्हा वादळात काय नसतं दिसत. वादळ राहते झालेच तरी इथं आहे. असे चालत गेला आम्हाला माहित नाही. मित्रांनो, आलो आपण नातगावच्या देवळाच्या इथे. आपला नातगावचा देऊळ पहिला जुना होता. ही टाकी वगैरे इथेच आहे. आपल्या दिन्याची गाडी नवीन पहिल्यांदा झाली नातगावच्या देवळाची इथे. म्हणजे इंदुमती, इंदुआजी. हा थांब. हा बघा आपला समोर असं देऊळ दिसतंय नातगावचा. नवसाला पावते आपली देवी सगळी हिंदू वहिनी. आणि इथं जेवण वगैरे बनतो. चुले आहेत. हे चुले आहेत इथे. एकच राखण असते, भरपूर राखणं असतात. मे महिन्यात, जून महिन्यात खूप राखण असतं इथे. आणि इथे भांडी ठेवलेत, ते आपण घ्यायच्यात नंतर. ही पाईपलाईन इथून
इकडे वरती कोंबडे वगैरे कापले जातात. म्हणजे त्या साईडला राखण दिली की मान उडली की इकडं साफसफाई इकडे होते कोंबड्यांची. वरती पण चुले आहेत. हे आता बनवलं आहे नवीन, त्याला असं नव्हतं. ती पाण्याची टाकी आहे. लहानपणी खूप मजा यायची मित्रांनो. लहानपणी खूप मजा यायची इकडे आले की. म्हणजे तेव्हा पण जुनं देऊळ होतं आणि सगळी एकत्र असायची मुलं आणि खूप मजा यायची. धाव्या खाली आमची हां पोरं राखत मार साफसफाई चालू आहे. दिनू साफ दिनूच करते आमचं, तर काय करणार, कोण नाही तर. हे बघा इथं भांडी आहेत. गॅस वगैरे पण सिलेंडर आणू शकतो. ते शेगडी पण आहे, मिक्सर वगैरे सगळं ठेवलेलं आहे. मोठी टोपं किती पण मोठी राखणं असू दे. हे 3 टोपं परत हां थाळे हे बघ इथं आहेत. हा एक घेऊ काय हवा आहे ना. हा लयच मोठा आहे. हा एक तर आहे. हां अजून एक एवढी भांडी घेतली आपण. मित्रांनो आपण जागा देवळात देवीचं दर्शन घ्यायला. दिनू पण येते पाठवून, त्यांची विनंती लावायची आहे. आता तुम्ही बोला विनंती म्हणजे काय, ते एक असं एक नवस म्हणजे नवस टाईप असतं देवीला घातलेला. तर ते दिण्याचं आपलं दरवर्षीचे हे राखण असते पाडलेकर, तर ते नवस पूर्ण होतं म्हणून ते राखण दरवर्षी दिलेले आहे. हे देवळात जागा तर मुंगे कमी झाले ना का नाही काही दिसतच नाही. किती त्याला हे मारलं. हां ना कलरचं काम चालू आहे. हां 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 कलरचं काम चालू आहे मस्त देवळाचं. पण जुनं देऊळ होतं ते खरंच खूप मस्त वाटायचं. देवातला आतला परिसर बघा किती छान वाटतं. एकदम व्यवस्थित जंगल वगैरे चा विवेक. ती मूर्ती होती ती जुनी नवीन होती आणि ही आपली ती जुना मध्ये तिथली ही मूर्ती. किती छान जुना जो आपला देऊळ होता त्या टायमातली ही मूर्ती आहे. इथेच कोंबडे द्यायचे, इथेच साफ करायचे ह्या साईडला. जुना देऊळ होतं तेव्हा मजा यायची खरंच. जुनी आठवण होती ना विवेक. जुना मंदिर खरंच चांगला होता ना आपला. हां आणि मजा म्हणजे एवढी मजा यायची की सगळी इथंच असायची. सगळ्यांच्या राखणं इथेच आणि जेवण पण इथेच व्हायचं. ह्या पटांगणात सगळ्यांचं हां तेच पटांगणातच जेवण व्हायचं. आता त्या साईडला आपल्याला बनवायला लागतो. इथे पण अंडा वगैरे दिला जातो. इथे देव आहे.
त्या साईडला मंदिर आणि इथं जेवण बनवायचे पाठीमागे. आणि इथं साफसफाईचं म्हणजे कोंबड्याची साफसफाई वगैरे, कोंबडा किंवा बोकड वगैरे काय असेल ते. आणि ह्या झाडाची सावली होती, सावली खालीच मस्त मजा यायची. आणि तो कौलारू होता देऊळ. आता बांधकाम केले व्यवस्थित. दिनेची अर्धी फॅमिली आली ते बघा. दीप, दिनेची आई. मित्रांनो काय मस्त हवा येते बघा इथून, छान वाटते खरंच. समोर रायगड, इथे रत्नागिरीमध्ये आपण. आणि हे काका इथले जुनेच आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. इथे एक देऊळ आहे. आणि हा जो रोड येतो खालून, हा बाणकोटमधून खालून येतो रोड आहे. तो किल्ला नादगाव गाव आहे तो करत जो. माझा आमचा बेस्ट फ्रेंड हा भाव. आणि हा पण आर्यन आणि योगेश. कधी येत नाही ब्लॉगमध्ये जास्त, आज भेटलेत. लाजतात ते. आई शपथ. दीप आणि हा आमचा तुम्हाला तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. कोण आहे तो गंधर्व. वा किती मस्त काम केलं का. तयारी ना. ती आता राखण आलेली आहे. ते असे आलेले की एक नारळ 5 रुपये, 5 रुपयाचा एक नारळाचा कोंबडा, माझ्या शिकायला 10 रुपये टाकत एक खणाची ओटी त्या पैसे दिलेले आहे. ते पण आता तू मान्य करून घेतात. त्यामध्ये 3 लागलेल्या कोपराचा फुलका मग 10 दे. या 2 तुमचे आहेत का? या 3 एक माय सत्य मार्गात माझ्या आई तू साक्षात गादी बसली आहे. तुझ्या सकमाच्या आम्ही 4 त्यांचा मुलगा अध्यक्ष अगस्त. तर आई त्या मुलाला आता 2-4 दिवस ताप येते. डॉक्टरच्या पुस्तक करतात पण तो ताप काय उतरत नाही. मग आई तिथं कुठली काय लढव असं, मग त्याच्या कुल जाती असो, घरचे असो, भारतीय असो, भारतीय असो, गावून कुठली जण असत, इतर कुणाची जाती असेल. आई मुंबईला राहतात, तिथली काय सहसा असेल किंवा असा एक आम्हाला म्हणताय बाजूला दाखवा. बाबू अगस्त्याला दाखवा. अगस्त्याला नारळ देऊन आले. मागं पुढे काय कशाला करायचं. तुझा आता मागं आणले दरवर्षाप्रमाणे वार्षिक राखण आहे ती. बाकी एक राखण झाले गाडीवरची ती नंतर देणार आहे. पण ही राखण आणली आहे घरची ती मान्य करून ही तुमची आहे. ही गाडीची आहे. गाडीची राखण सध्या तुमची त्याच्या घरची राखण आणलेली आहे. दिली पाणी. मित्रांनो दिनूची आणि आपल्या विवेकची विनंती पूर्ण झाल्यात. आता ते कोंबडी घेऊन जायचे आहेत. ते विनंती दाखवलं ना मी ती. आता कोंबडी घेऊन जायची कापायला आणि मग साफ करून वगैरे मी तर देऊ. ते आलेत वहिनी वगैरे, पुन्हा महिने वगैरे आलेत. वहिनी काय पहिली मजा यायची का आत्ता मजा येते? पहिली ना. हां पाठीमागे. हां तेच. अरे पहिली खूप मजा यायची या देवळात. हे नवीन नवीन झालं आहे सगळं. पाय सोडते जे. हा सोडते सोडते. मित्रांनो इथे मान उडवली जाते कोंबड्यांची, बोकड्याची. ते रक्त देतात. इथे असं सोडतात. मग तिथून घेऊन येऊन तिकडे साफसफाई करायला न्यायचा कोंबड्याची.
गंधर्व शाळेत नाही गेलास ना? लवकर कशी सोडलं? नारळ इकडे खायचं पाण्याची जागा वगैरे सर्व काय अडचणी सकाळी मोकळ्या आहेत. आणि त्या गाडीचा व्यवस्थित धंदा पाणी चालू आहे. पर्यटक येतात त्यांचा सुद्धा व्यवस्थित नोंदणी होऊन ते सुद्धा तिथं त्यांच्या माणसापासून धंदा होते ते तो करून देते. असा जागेला पूर्वीला मला नाव पाडते ती जागेची आई ती पायाची हिंदी हे आपले अंगठी परशुराम हे आपले पाठी आई ह्यांना तो का त्रास आहे 4 व्यक्तीपासून त्रास आहे विवेक पण त्या 4 व्यक्तींना जे का त्रास देतात ते 4 कोंबडे देऊन झालेत. इथंच करूया. तो दुसरा सुरा नाही आणला नाही काय माहित नाही मस्त होता. हे कसं खेंगाड वगैरे तो हरवला नाही होता. कायच जायचं नाही काय नाही. कुठे हरवत नव्हतं ना ते पिपामधनं काढायला लागेल तो आम्हाला मारलेले ना बस नवीन टाकायला लागेल. कारण बसा फटाफट मिशन काय आहे बसायला आपला वाल झाल घरी जा. मला बारीक करायचं ते अजून किती आहे तर कोंबडे बारीक करून झाले. मित्रांनो हा नैवेद्य आहे देवीचा. दिनू घेऊन चाललाय. तो पण ठेवायचा ना. ते येतील. मित्रांनो नैवेद्य आहे देवीचा. विवेक आणि दिनेश यांची राखण तर नैवेद्य दाखवत आहेत. एक सत्य मागण माझ्या आई तू साक्षात माझ्यावर बसले तुझ्या सत्वचे आम्ही 4 दिवस म्हणून साधून तशा मागील या आपले दिल्ली ते आपले पाडले नाणार आपल्या घरात गाव आणि त्यांच्या घरकुटुंबा मुलांना धंद्याकडे जी काय वार्षिक राखण देतात त्या पद्धती आता तुला दिलेली आहे त्याच्याबद्दल हा निवड भले मागणी होते आणि त्यांचा आपल्या घरकुटे मुलाबाळा असे सर्व आपल्या सुसर्म ठेवून जिथे धंदा करते त्या धंदा कशाच्या अपेक्षांचे मिळते आणि त्यांचा घरकुटे सुखी ठेव आणि हा त्या राखल्याबद्दल हा निवड भले मागणी होते आणि त्यांच्या पाठीवर स्वाधीन
माय सत्य मार्गात माझ्या आई तू साक्षात गादी बसलेली आहे. तुझ्या सुखमच्या अंगी चार डोळे मनुष्य जुळले तसे मातृश्री हे आपले विजय आपले पाळले. आई त्याच्या सुद्धा घर कुटुंबाला मुलांना धरण्यापर्यंत जी काय राखण माणसाला देतात त्याबद्दल दिले तू मान्य करून घेतलेले आहे. तर त्याबद्दल हा नवरबाला भले मान्य करून घे आणि त्यांचा आपण घर कुटुंबाला बाळाचे सरावाला सुखम ठेवून तिकडे असा कशाच्या अपेक्षा करून दे त्यांच्या पाठीवर सांगून त्याबद्दल हा नवरबाला भले मान्य करून सांगतो. इथला एक निवेद घेऊन जा तुम्हाला पुढचा यायचं एक निवेद घेऊन जा कुठला पण घे. बाकी 5 निवेद राहू पुढचा म्हणजे एक भेटला कुठला पण. हा वरचा एक ज्ञान. एक द्यायचा हो, एक एक मध्ये द्यायचा हो, चालेल. चालेल ना हो, चालेल. रागवल्याने काय नाही नाही आपण एक नाही हा. हे राहू. मित्रांनो आपले नांदगावची देवीचे आपले हे गुरु आहेत जे आपले काका आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती सांगणार आहेत. तेव्हा ते त्यांच्याशी बोलतो आहे. काका बोला. आपली ही काळमा देवी इकडे या. हां ही काळमा देवी आमच्या काळमा देवीचे देवस्थान म्हणजे हे जागृत देवस्थान आहे. हो आणि आमच्या देवीच्या 7 मूर्त्या आहेत. 7 मूर्त्या अशा आहेत की जी एक देवी मेन मोठी देवी आहे ती काळंबा देवी आहे. त्याच्या साईडला डाव्या हाताला इकडे बापदेव आहे. हो त्यानंतर ही आपली देवीची बहीण महालक्ष्मी. हां त्यानंतर देवीची बहीण गावराखी. त्यानंतर ही देवीची भाऊ हरिहरेश्वर यांचा हां काळ हां आहे. हां त्यांचा मोठा स्थान आहे हां. हरिहरेश्वर. ते कालभैरव म्हणजे हरोबा हां. ते देवीचे भाव आहे. त्याच्या देवीला त्याच्या बाजूला ते देवी आहे ती देवीची बहीण आहे शेवरकरी शेवरीकडे हां 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 त्याच्यानंतर त्याच्या साईडला जे लास्टला आहे ती देवीची बहीण चांदोळकरी आहे. असं एकूण देवीच्या 4 बहिणी, एक भाऊ, एक मालिक म्हणजे संरक्षक हां. आणि देवी असं आपल्या देवीचं स्थान म्हणजे 7 आणि आपले हे किती वर्षापासून चालू आहे? आता हे स्थान आता जवळजवळ 250 वर्षापूर्वीचा गोष्टी आहेत त्या. हां पण ह्या देवीचं स्थान पहिलं विहीर आहे हमदाबाद म्हणून एक विहीर आहे. त्या हमदाबाईच्या इथं त्या देवीचं स्थान होतं पहिलं. हां काय गोष्टीमुळे ते तिथं वनगाई यायची. त्या वनगाईची हत्या झाल्यामुळे ते देवस्थान जिकडे तिकडे झाले आणि त्याच्यानंतर ही देवी ह्या जंगलामध्ये इथं प्रगट झाली. प्रगट झाल्याच्या नंतर ह्या देवीचा हा स्थान हा वैश्विक ग्रामस्थ मंडळाने 1842 साली इथं जीर्णोद्धार केले हां आणि जीर्णोद्धार केल्याच्या नंतर आजपर्यंत तो स्थान इथं स्थापित आहे. ठीक अशी ही आहे. आणि या देवीची जी काय जे जत्रा होतं नवरत्नामध्ये 9 दिवस असतं हो आणि देवदिवाळी म्हणून देवीची जत्रा हे असते हो हे सकाळपासून 7 वाजल्यापासून 5-5:30 वाजेपर्यंत इथं ते कार्यक्रम चालू असतात. ते गोंधळ वगैरे इथं महाप्रसाद हां वगैरे हां लागून आहे. देवीची जत्रा झाल्याच्या नंतर 3 वर्षांनी देवीचा गोंधळ येते. गोंधळ येतं. त्याला पालखीचा गोंधळ बोलतात. असं 3 वर्षांनी 3 वर्षांनी. आता कधी आहे? 11 पंच कमिटी आहे. हां बेसवी बाजारपेठ गावगाला वाल्मिकी नगर देवीचं जे काय आहे सदस्य वाल्मिकी नगराचं मंडळ हां. चतुर्दय मंडळ दत्तप्रसाद मंडळ हा 1 मंडळ राधाकृष्ण मंडळ हा 2 नंबर हं. गणेश राधाकृष्ण मंडळ हा 3 नंबर त्याच्यानंतर रामप्रसाद मंडळ हा 4 नंबर 4 नंबर. त्यानंतर पुढं गणेश मंडळ परत हा 5वा मंडळ आहे हां. नंतर विठ्ठल प्रसाद मंडळ हा 6वा मंडळ आहे. त्यानंतर परत 1 मंडळ विठ्ठल प्रसाद मंडळ त्यानंतर मग ज्या वरती नांदगाव ग्रामस्थ मंडळ हा 7वा आहे. हां त्यानंतर केवळ ग्रामस्थ मंडळ आणि काजोकोण ग्रामस्थ मंडळ हां 8 असं 11 पंच कमिटीचा मंडळ आहे. तर ह्या मंडळामध्ये हे इथं स्थान हा उभा आहे काळंबा देवीचं. हां. आणि या काळंबा देवीचं हे स्थान हे 11 पंच कमिटीचं आहे हां आणि आता रजिस्टर आहे. आता रजिस्टर आहे. आता रजिस्टर केलेलं आहे. मित्रांनो ह्याच्या मध्ये जे काय आहे देवदिवाळी त्यानंतर जे पहिल्या नवरत्न झाल्याच्या नंतर देवदिवाळी होतं. देवदिवाळी झाल्याच्या नंतर मग गटारी वगैरे होते. हो आता गटारीच्या टायमाला ते देवीचा मानपान दिल्याच्या नंतर सर्व काय कार्यक्रम शेवटला पार पडतो. एवढं काय ही देवीचा धन्यवाद काका तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. मित्रांनो आपल्या काकाने व्यवस्थित माहिती सांगितली. मला पण ही माहिती नव्हती. मी इतक्या वर्ष या देवळात येतो आहे पण आता व्यवस्थित काकांनी माहिती सांगितली आपल्या देवळाबद्दल नांदगावच्या. आणि हे बघा असं देवळ आहे व्यवस्थित.
मित्रांनो जाऊया आता जेवायला. आणि आता आपली मंडळी सगळी बसली तिथे. आला गेले हो गेले हो नाही आहेत येत आहेत हो आपली मंडळी सगळी जेवायला बसलेत. हां समीर इथं बसले. हां समीर तुझी पाहिला पाहिजे. नाही बसतो मी ते पण येतात. भावा दिसला आमचा बसतो की हा परत भात ओढायला काय आणि हा ना सुका आपला आम्ही बसतो शेवटला. आम्ही शेवटला बसतो आधी. हां प्लेट आहे ऊन आहे ना सावलीला मित्रांनो एकदम एक नंबर कालवण झालाय. चांगलं लागतं. आम्ही आता जेवण निघालेलं आहे. वळणे असेल तर उपाय होता रे तुला हो मीठ मीठ जास्त आहे. तुझ्या कोशिंबीर घेतली काकीला मस्त कारण आपले तर आता महिला मंडळामध्ये जेवलो होतात. आणि आमच्या महिला सगळ्यांचं जेवण झालंय. जाऊ आपण घरी व्हिडिओ एंड करू. चला मित्रांनो मस्त जेवलो तर जाऊया आपण घरी. आता सगळे जेवायचे म्हणजे ही महिला मंडळ ती जेवते. अर्धी आपली पोरं वरती गेले समीर वगैरे आमाय वगैरे. नंतर गंधर्व आणि मीच आहे. यो नंतर कसा जेवला भरपूर जेवलास हां खतरनाक. चला जाऊया घरी. बघू आता गाडी कुठली निघते. आपली दिण्याचीच गाडी आहे आपल्याला टेम्पो ट्रॅव्हल्स. देवीच्या पाया पडूया. चलो मित्राचा बर्थडे आहे आणि सुयोग आपल्या समोर झालाय. सुयोग कुलाबकर आमचा आज मित्र परम मित्र माझा. त्याचा बर्थडे आहे. भाऊ आपल्या काय होशील किती वर्ष झालास. नीट सांग हसू नको जित्याला काय सांगतोय. आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. 30 बैल झालेला आहे असा बोला. चला मित्रांनो आपण निघालोय. ते काका झोपलेत. मित्रांनो मस्त राखण झाली जिनूची आपल्या. असं जेवलं वगैरे व्यवस्थित राखण झाले. मस्त माहिती वगैरे भेटली आणि अशी पुढे पण राखण होत राहील आणि आपण तिथे येऊन व्हिडिओ करूच. मित्रांनो आता व्हिडिओचं थांबवतो. चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय.